सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमनिया यांनी भोंदू बाबा अशोक खरातांचा शिडियार फोडला। ही गोष्ट कायदेशीर होती की बेकायदेशीर होती, यापेक्षा खरी होती का खोटी होती? बरं, शिडियार बाहेर आला त्यामध्ये एकनाथ शिंदेच्या सेनेला दुःख जास्तीचं होणं अपेक्षित होतं। एकनाथ शिंदेचे 17 कॉल, त्याच्यामध्ये त्यांच्या पीएनचे 11 कॉल, म्हणजे एकनाथ शिंदे पूर्णपणे म्हणजे अंजली दमनिया एकनाथ शिंदेच्या चौकशीची मागणी करतात आणि उद्धव सेनेमध्ये त्या अंधारेबाई आणि संजय राऊत त्या अंजली दमनियांना रॉचा एजंट आहे का म्हणून प्रश्न विचारतात। म्हणजे खरं तर मिरच्या झोंबायच्या कुठं होत्यात आणि झोंबतात कुठे हेच कळायला मार्ग नाही। दुःख एकनाथ शिंदे सेनेमध्ये असावं, पण एकनाथ शिंदे अडचणीत आल्याचं दुःख संजय राऊत आणि त्या सुषमा अंधारे यांना जास्तीचं वाटलं आणि ते अक्षरशः त्या दमानिया मॅडमवर तुटून पडले। बरं, सीडीआर बाहेर कसा आला? या उद्धव सेनेच्या या मावळ्यांचं म्हणजे या संजय राऊतांचं आणि त्या अंधारेबाईंचं म्हणणं आहे की हा सीडीआर त्या का रॉचा एजंट आहेत का? हा त्यांचा पहिला प्रश्न। पुन्हा ते म्हणतात की जे मुख्यमंत्री कार्यालय आणि या अंजली दमनिया यांचं काहीतरी साठलोट असावं असं संजय राऊतांना वाटतं। आणि मग त्यांना ते प्रश्न कुणाला विचारतायत? अंजली दमनियांना। आणि या प्रकरणाची चौकशी म्हणजे एकनाथ शिंदेची चौकशी अंजली दमनिया मागतात। अंजली दमनिया म्हणतात ते सुनील तटकरे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील, अक्षरशः मिलिंद नार्वेकर अशी एकानंतर एक नावं या अंजली दमनिया मॅडम घेतात आणि सीडीआर मध्ये त्यांची नावं, त्यांचे कोणाचे किती कॉल आहेत ही सगळी माहिती बाहेर येते। पण ज्या वेळेस त्या मागणी म्हणजे या सीडीआर बाहेर फोडतात त्यावेळेस यांना सगळ्यांना दुःख एकाच गोष्टीचं आहे की ही गोष्ट बेकायदेशीर आहे। बरोबर आहे ना? मग ही जर गोष्ट बेकायदेशीर आहे, पण हा प्रश्न पडतो की अंजली दमनियांनी काय बेकायदेशीर काम केलंय? त्यांच्याकडे सीडीआर कसा आला, त्यांनी कसा तो शोधला आणि तो पहिल्यांदा पाठवला कुणाकडे? तर महाराष्ट्राचे डीजी जे काय म्हणतो आपण त्यांना, पोलीस महासंचालक सदानंद दाते यांच्याकडे पाठवला म्हणतात। मग खरा की खोटा यापेक्षा पेपरच कसा फुटला याची चौकशी या अंधारेंना आणि संजय राऊतांना महत्वाची वाटते। म्हणजे तो सीडीआर खरा आहे की खोटा आहे हे तपासाची मागणी करायला पाहिजे होती त्यांनी। पण त्यांना दुःख एकच आहे, ते दुःख म्हणजे हा सीडीआर दमनिया यांच्याकडे आला कसा? तो कसा आला या अंजली दमनियांनी सांगितलंय। पण यामध्ये एक हे जे उद्धव सेनेचे कार्यकर्ते मावळे जे म्हणतो आपण त्यांना, ते एकनाथ शिंदेंना वाचवण्याचा प्रयत्न का करतायत? का नेमकं कुणीतरी जवळचं, यांच्याही जवळचं कुणीतरी ते या प्रकरणामध्ये सीडीआर मध्ये काय असू शकतं का? आणि पुन्हा यांचं आणखीन एक दुःख उद्धव सेनेचं की देवेंद्र फडणवीसांच्या अँटी लॉबीचे म्हणजे भाजपमधली जी नावं घेतली आहेत ना ती या देवेंद्र फडणवीसांच्या अँटी लॉबीतली आहेत म्हणे। अरे, देवेंद्र फडणवीसांची अँटी लॉबी कोणती? का लॉबी कोणती? त्यापेक्षा एकनाथ शिंदेपासून आशिष शेलारापर्यंत, चंद्रकांत पाटलापासून तटकरेपर्यंत जी नावं आली आहेत त्यांच्या चौकशीची मागणी करणं उद्धव सेनेला किती गरजेचं होतं आणि त्यांनी ती मागणी का केली नाही? का उद्धव सेना लाचार आहे का हो? कुठंतरी उद्धव सेनेला उद्धव ठाकरेंना विधान परिषदेमध्ये परत पाठवायचंय का? यासाठी त्यांना एकनाथ शिंदेची कधीतरी भविष्यात मदत लागू शकते म्हणून त्यांना या प्रकरणामध्ये वाचवण्याचा प्रयत्न देवेंद्र फडणवीसांनी केला, तो करणं अपेक्षित होतं। देवेंद्र फडणवीसांनी या सीडीआरची सत्यता असत्यता पडताळू असं देवेंद्र फडणवीस नाही म्हणाले।
देवेंद्र फडणवीसांनी सुद्धा अंजली दमनिया यांच्याकडे तो CDR कसा आला त्याची चौकशी केली जाईल म्हणाले. काय कपाळावर हाणून घ्यावं का? तो खरा खोटा यापेक्षा ही सगळी भोंदू मंडळी, राजकारणी मंडळी त्या भोंदू बाबाच्या नादी लागलेली, त्यांना वाचवण्याचा प्रयत्न सरकारनं करणं, देवेंद्र फडणवीसांना करणं एक वेळ ग्राह्य कबूल. कारण जर यांच्यावर चौकशी लावावी तर सरकारच दोषी. कोण? सरकार. म्हणजे सरकारमधले मंत्री जर भोंदू बाबाच्या चरणी लागत असतील तर मुख्यमंत्री गुन्हेगार होते, मंत्री नाही आहेत, गुन्हेगार इथलं प्रशासन म्हणजे शासनाचा प्रमुख म्हणून देवेंद्र फडणवीस आहेत. पण दुर्दैव असं की या उद्धव ठाकरेच्या सेनेचे त्या लोकांनी या एकनाथ शिंदेंना वाचवण्याचा प्रयत्न करतात, ही खरी खेदाची गोष्ट आहे. या एकनाथ शिंदेच्या सेनेचे लोक म्हणाली होती, आठवून बघा, मागे असतील बातम्या पण आलेल्या होत्या की उद्धव ठाकरेंना परत यायचं असेल तर त्यांनी पाठिंब्याची मागणी केली तर आम्ही द्यायला तयार आहे. आणि एकनाथ शिंदेंनी सुद्धा त्या समारोपाच्या भाषणामध्ये उद्धव ठाकरेंना आम्हाला तुम्हाला परत इथं पाहायचंय अशी अपेक्षा व्यक्त केली होती. म्हणजे तीच कुठेतरी आशा पल्लवित झालेली की काय? म्हणून एकनाथ शिंदेंना वाचवण्याचा प्रयत्न या अंधारेबाई आणि संजय राऊत करतायत. अंधारेबाई एकच मागणी करा हो, तुम्ही एवढीच मागणी करा की त्या CDR जो आहे तो खरा आहे की खोटा आहे तो दमनिया मॅडमने दिला आहे दाते सरांकडे. मग आता तुमचं एकच काम आहे, तो खरा आहे की खोटा आहे. आणि एकनाथ शिंदे, तटकरे, आशिष शेलार, चंद्रकांत पाटील यांना चौकशीला बोलवा अशी मागणी तुम्ही करा. तो CDR बाहेरच कसा आला यावर अडून राहण्यापेक्षा तो खरा आहे की खोटा आहे हे जर उद्धव ठाकरेच्या सेनेनं पाहिलं असतं तर कदाचित त्यांना थोडीशी त्या पक्षाला ऊर्जित अवस्था लाभली असती हो. अगोदरच पक्ष रसातळाला नेऊन ठेवलाय आणि आता पुन्हा नंतर राजकीय दृष्ट्या म्हणजे वैचारिक दृष्ट्या गोंधळलेली अवस्था आहे. हा पक्ष कोणाच्या विरोधात आहे? देवेंद्र फडणवीसांच्या, एकनाथ शिंदेच्या, अजितदादांच्या पक्षाच्या? नेमका कोणाच्या विरोधात आहे? तो एकनाथ शिंदेच्या विरोधात दिसत नाही, देवेंद्र फडणवीसांच्या विरोधात दिसत नाही, तो अजितदादांच्या विरोधात दिसत नाही, तो विरोधात दिसतो काँग्रेसच्या. काय मग याला वैचारिक गोंधळलेलं पण आहे का? उद्धव ठाकरेंना विधान परिषद मिळवायची आहे का एकनाथ शिंदे यांना त्यांना वाचवायचं आहे? नेमकं या पाठीमागे वास्तव काय असू शकतं याविषयी आपलं काय मत आहे कमेंट करून जरूर सांगा. आणि हा व्हिडिओ जर आवडला तर लाईक आणि शेअर करायला विसरू नका. धन्यवाद. जय महाराष्ट्र.